मल्हार, जय भीम, जय लहुजी। काल सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांची भेट आमचे सहकारी मित्र आणि धनगर समाजाचा एक लढवय्या कार्यकर्ता पवन करवर यांनी भेट घेतली आणि या भेटीनंतर अनेकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केलं। पण हे ट्रोल करणार कोण आहेत? यामध्ये आमचे धनगर समाज बांधव ट्रोल करणार नाहीत, मराठा समाज बांधव आमचे ट्रोल करणार नाहीत, पण जे ओबीसी म्हणून एखाद्या आमच्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला ट्रोल करत आहेत आणि ट्रोल करताना त्याला शिवीगाळ तर खालच्या भाषेत देतच आहेत, पण हाणामारीची भाषा करतायत, भडव्या दलाल अशा पद्धतीची भाषा करत आहेत। पण त्यांना माझं एक सांगणं आहे, पवन करवर हा ज्या भेटीसाठी गेला होता, ही भेट म्हणजे या महाराष्ट्रातील सर्व तरुण धनगर समाजाचे आमचे कार्यकर्ते आणि मराठा समाज बांधव यांच्यात एकोपा राहावा यासाठी ही भेट होती, हे मी स्पष्ट करतोय। कारण आम्ही काही कुणाचे गुलाम नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात सर्वांना स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्या संविधानानुसार आम्हाला कुणाला भेटायचं आणि कुणाला नाही हे आम्ही आमचं ठरवू शकतो, तेवढं आम्हाला स्वातंत्र्य आहे। त्यामुळं पवन भाऊ करवर यांना जे ट्रोल करतायत त्यांना माझं एक सांगणं आहे, धनगर समाज म्हणून आम्ही पवन भाऊच्या पाठीमागे ठामपणे उभा आहोत आणि एवढा आपण ओबीसी करतोय। ओबीसी म्हणून ज्यावेळेस पवन करवर हे इलेक्शनला उभे होते त्यावेळेस त्या मतदारसंघामध्ये त्या सर्कलमध्ये 50% पेक्षा जास्त ओबीसींचं मतदान आहे। मग ज्या ओबीसी समाजासाठी पवन करवरनी काम केलंय, दिवस रात्र एक केली, मार खाल्ला वेळ प्रसंगी, रक्ताचं पाणी केलंय, मग त्या पवन करला ओबीसी समाज बांधवांनी मतदान का नाही केलं हा माझा प्रश्न आहे आमच्या ओबीसी बांधवांना सुद्धा। आणि आज जर पवन करवर यांनी भेट घेतली आणि मराठा समाज धनगर समाज एकत्र येत असेल, गुन्ह्या गोविंदाने नांदत असेल, तर कुणाला काय अडचण आहे? उद्या यदा कदाचित लक्ष्मण हाके सुद्धा मराठा धनगर एकत्र यावे त्यासाठी पुढे येतील, पडळकर साहेब पुढे येतील आणि मुळात धनगर समाज किंवा मराठा समाज हा वादच नाही। आमच्या कुठल्याही बांधवांनी सांगावं की मराठा बांधवांनी आमचं काय नुकसान केलंय, राजकारणाच्या जागी, पण सामाजिक क्षेत्रामध्ये मराठा बांधवांनी काय नुकसान केलं किंवा धनगर समाज बांधवांनी मराठा समाज बांधवांचं काय नुकसान केलं? मग एकमेकाचं कुणी काही जरी नुकसान नसेल केलं तर मग आमच्यात मुळात वाद नाहीच, पण जे काही राजकीय गोष्टीमुळे एकमेकात दुरावा निर्माण होऊ लागला होता, हा दुरावा कुठेतरी कमी करण्याचं काम पवन करवर असतील, किशोर भाऊ असतील, भैयासाहेब म्हणजे सर्व जे धनगर समाजातले आमचे तरुण कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर आमचे वयस्कर रामकृष्ण बेडकर साहेब यांच्यासोबत सुद्धा माझी काल चर्चा झाली। येणाऱ्या काळात धनगर समाजातले आमचे असंख्य तरुण मनोजदादा जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार आहेत। या महाराष्ट्रातला प्रस्थापित मराठा समाज आपल्याला चालतो, पण जो गोरगरीब मराठा समाज बांधवांसाठी लढतोय, त्यांच्या हक्काची न्यायाची भाषा बोलतोय, असे जरांगे पाटील आपल्याला चालत